मेहता का उल्टा चष्मा. हे तर फारच मोठं संकट आहे. कवितेची गाडी चालूच होत नाहीये. रब्बा मी काय करू सांग रे. सोडी यारा लवकर विचार कर, लवकर लवकर विचार कर. चांगली कविता लवकर लिही. ओ यार काय लिहू. अरे यार असं करून नाही चालणार. होय पापाजी. यस. ओय दलवीर सिंग तू खूप कविता लिहितोस ना. आज तुझ्या भावाला तुझ्या मैत्रीची गरज आहे. होय बल्ल 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 बल्ल. ओय दलवीर सिंग की हालचाल. ओय चंगाजी चंगा, या वेळेला तुला मित्राची आठवण कशी झाली भावा? ओ जेव्हा मोठं संकट येतं ना तेव्हा मोठ्या आणि खास दोस्ताचीच आठवण येते. अरे फक्त हुकुम कर बादशाह, तुझ्यासाठी तर तिल दर्या आणि जान समंदर आहे. ओ यारा तू तर आतापासूनच कविता बोलायला सुरुवात केलीस. ओय काय आहे ना की आमच्या गोकुळधाममध्ये ना आम्हा सगळ्या पुरुषांना आपापल्या बायकांसाठी कविता लिहायच्या आहेत यार. आणि याच्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त योग्य माणूस कोण मिळणार आहे जो कवितांवर कविता खरडत बसतो. ले, अरे एवढीशी गोष्ट. ओय एवढीशी गोष्ट तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी तर केवढी मोठी गोष्ट आहे माहितीये. अरे यार तुझं तर स्वतःचं गॅरेज आहे आणि तुला आम्ही आता शिकवायचं की कवितेची गाडी चालवायची कशी असते. म्हणजे अरे यार पहिले पेट्रोल टाक तेव्हा तर चालणार ती. दलवीर सिंग ओय तू घेतलीस की काय रे. ओय कवितेमध्ये कोण पेट्रोल टाकतं यार. ले, आता ते पण मला समजवायला लागणार. ओ यार बाटली उघड, 2 घोट मार आणि मग बघ कशी धाड धाड चालते कवितेची गाडी. ओय होय 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 यारा. ओय पण तू खरं बोलतेस ना. ओय 100% खरंय. एकच प्याला पिऊन बघ, मग बघ कसा तू सोडीचा काका गालिब बनतोस ते. ओय होय रोशन सिंग गालिब. ओय यार तू तर एकदम झक्कास आयडिया दिलीस मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओय चल मी कविता लिहायला बसतो, तू पण मज्जा कर. ओय पुन्हा एकदा तुला थँक्यू मित्रा. अरे काही हरकत नाही यार. चल आता तू फोन ठेव आणि काम कर, ठीक आहे? ओय किती भारी डोकं चालवलं सोडी यारा. मजा आली. बरं झालं दलवीर सिंगला फोन केला. आता माझ्या कवितेमध्ये पेट्रोल टाकतो. औषधांच्या डब्यामध्ये ठेवलेली माझी खासगी वस्तू आज हे खरंच माझ्यासाठी औषधाचं काम करेल यार. होय पापाजी. रोशन, काय करतोयस? काही सुद्धा नाही. तुझ्या मागे काय आहे? काहीच तर नाहीये सोनिये. ए तुझ्या मागे काय. काय पण तर नाही. ओय हेच तर सांगत होतो सोनिये. ओय तुझ्या मागे पण भिंत आहे, माझ्या मागे पण भिंत आहे. एक सारखंच आहे. रोशन, तू एवढ्या रात्री करतोयस तरी काय? ओय कमालच आहे सोनिये. इतक्या रात्री तुझ्यासाठी फर्स्ट क्लास कविता लिहितोय यार. थँक्यू. आय लव्ह यू. लव्ह यू टू. गुड नाईट. ओय सोनिये आता तू जाऊन मस्तपैकी झोप. मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास कविता लिहितो. हा बाय. बाय. रोशन गेली. आता माझं काम सुरू करतो. येस. ओय गड्डी जाणी एक छलांगा मार दी. ओय मी कविता लिहिणार माझ्या यार दी. डिग 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 डिग. खूप मजा येणार जेव्हा ही पोटात जाणार. या तर काहीतरी गडबड आहे यार. चहाचं पाणी यात कसं आलं यार. ओय बाटली तर खरीच आहे. ओ हो. याचा अर्थ माझ्या डार्लिंग रोशनला माझ्या गुप्त साठ्याबद्दल सुद्धा माहित झालं. खूपच हुशार आहे माझी सोनिये. पण आता माझं काय होणार. कविता कशी लिहिणार. पेट्रोल तर सगळं संपून गेलं. ओय होय 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 होय. माझ्या रोशन डार्लिंग साठी मी आता कविता नाही लिहू शकणार. मग हे तर माझ्यासाठी होईल दर्दे दिल. दर्दे दिल दर्दे जिगर, मनात जागवलंस तू. आधी तर मी डॉक्टर होतो, पेशंट बनवलंस मला तू. हे तर सिनेमातल्या गाण्यासारखं वाटतं. थोडं आणखी नाश्ता करतो म्हणजे जरा आणखी चांगले शब्द सुचतील. क्या बात है.
काय मग डॉक्टर साहेब, कशी चाललीये कविता? वाटतच आहे. अ? अगं नाश्ता संपला, थोडा आणखी नाश्ता आण ना. हंस, तू कविता करायला बसलास की नाश्ता? नाश्ता आतमध्ये जाईल तेव्हाच तर विचार बाहेर येईल ना कोमल. अच्छा, म्हणजे जर नाश्ता नाही मिळाला तर तुम्ही कविता नाही लिहिणार. नाही नाही, असं काही नाहीये. मी कविता लिहिणार, नाहीतर लोक काय म्हणतील की माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये, आणि मी असं नाही होऊ देणार. मला माहितीये डॉक्टर साहेब, म्हणूनच आज रात्रीचा नाश्ता विसरून जा. मला आठवा आणि कविता लिहा, समजलं? ठीक आहे. शुभरात्री. शुभरात्री कोमल. अरे देवा, या कविता लिहिण्याच्या जंजाळात मी डॉक्टरचा पेशंट नको व्हायला. चला एक वेळ डॉक्टरचा पेशंट म्हणलो तरी चालेल, पण बिचारा भिडे मास्तर तो शिक्षकाचा विद्यार्थी कसा बनेल? कागद कोरा? माधवी, असं काय बोलतेस? आता तर सुरुवात केली आहे ना. झोपण्याची? नाही नाही, लिहिण्याची. आणि कोणतीही कविता लिहिण्याआधी कागद तर कोराच असतो ना. आणि मी काय जरा विचार करता करता असा खोल विचारात बुडून गेलो होतो म्हणून. नक्की लिहिणार ना तुम्ही? अरे नक्की लिहिणार माधवी, तू चिंताच नको करू. मी बरोबर कविता लिहितो. बघा, जर तुम्ही नाही लिहू शकलात ना तर तुम्ही प्रेमाच्या परीक्षेत नापास होऊन जाल. नाही नाही नाही. आणि मग सगळ्यांना वाटेल की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. अरे नाही नाही, बिलकुल चिंता नको माधवी. मी बरोबर कविता लिहिणार म्हणजे लिहिणारच. अच्छा, हवं तर मी तुमच्या समोर बसते, मग तुम्हाला प्रेरणा मिळेल ना. हं? नाही 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 माधवी, तू अशी समोर नको बसू, नाहीतर मला प्रेशर येईल. मला म्हणायचंय माझ्यावर ताण येईल. म्हणजे अगं तू समोर बसलीस तर मी फक्त तुलाच बघत राहीन. म्हणजे मला कविता सुचणारच नाही. मी फक्त तुला आणि तुलाच पाहत राहीन. इश्श, आता जमते. तसं पहिले तुम्ही थोडं वीक होतात, पण आता तुम्ही कवी वाटताय. अरे वा, वी कवी शोभतेस माझी बायको. क्या बात आहे. तुम्ही एक काम करा, मस्तपैकी चहा प्या आता आणि मस्तपैकी फ्रेश व्हा आणि मग मस्तपैकी कविता लिहा. हा, येस, तू मस्तपैकी टेन्शन घेऊच नकोस. हा, मी करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. चिंताच नको. काय करतोयस भिडे, काय करतोयस? इतक्या विद्यार्थ्यांना धडे शिकवतोस, शिक्षक आहेस आणि साधी एक कविता नाही लिहित आहेत. जर कविता नाही लिहू शकलास ना तर प्रेमाच्या परीक्षेत नापास होशील. जागा हो भिडे, जागा हो. थोडा व्यायाम कर. यस यस, आता मी ताजा तुम्हाला चालू. काय लिहू? टपूचे पप्पा, मला तुला चंद्रमामामध्ये शोधायचं होतं, पण चंद्रमामा तर ढगांच्या चादरीतून बाहेरच निघत नाहीयेत. आता सूरज दादाचे दुकान उघडेल त्या अगोदर दर्शन द्या चंद्रमामा. बिचारे टपूचे पप्पा झोपेत पण कविता लिहितायत. टपूचे पप्पा, ओ टपूचे पप्पा, उठा उठा उठा. अरे चांदो मामा आपल्या घरी गेलेत आणि सूरज दादाचं दुकान उघडलं पण. अरे मी इथे कसं आलो? मी तर बाल्कनी मध्ये होतो ना आता. निद्रा देवीचे दूत आले होते, मग त्यांनी तुम्हाला पसा भरून झोप दिली, इथे आणून झोपवलं आणि मग आपल्या घरी निघून गेले. निद्रा देवीचे दूत? हे सगळं तुम्ही सोडा. तुम्ही आधी मला हे सांगा की तुम्ही माझ्यासाठी कविता लिहिली? नाही. काय टपूचे पप्पा, आज जर तुम्ही माझ्यासाठी कविता नाही लिहिलीत ना तर सोसायटी मध्ये सगळे लोक असं समजतील की
तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत. अरे माझं पूर्ण बोलणं तर ऐकून घे दया. तू काल म्हणाली होतीस ना की तुम्ही रात्रभर माझीच स्वप्न पहा, कविता आपोआप बनून जाईल. तर आता रात्रभर मी तुझी स्वप्न बघून झालोय. कविता पण बनली आहे. बस आता तिला कागदावर उतरवायची बाकी आहे. बस. वा 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 वा, टुपूचे पप्पा थँक्यू. मला माहीतच होतं तुम्ही माझ्यासाठी नक्कीच कविता लिहाल. तुम्ही लवकर तयार व्हा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा नाश्ता तयार करते. हा मेलो आता. चंद्राची वाट बघण्यात कवितेचा क पण नाही लिहिलाय. संध्याकाळपर्यंत कविता नाही लिहिली तर असं समजतील की मी दयावर प्रेमच नाही करत. त्यावरून बबिताजी पण म्हणाल्यात की कोणताही बहाणा नाही चालणार. फार वाईटरित्या फसलोय मी. आता तर मेहता साहेबच काही मार्ग सुचवू शकतात. कसं करायचं? काय करायचं? काय करणार? होतं काही कळत काय करणार आता? काय झालं मित्रांनो, कोणी गेलं का? काही झालंय काय? तुम्ही सगळे असे तोंड पाडून का उभे आहात? जेठाप्रा, तू कविता लिहिली? नाही सोडी. तू? नाही. हातीभाऊ तुम्ही? हे पण नाही लिहिले. जेठालाल, काय झालं? कविता लिहिली? लिहिली नाही जेठालाल, लिहिली. लिखली? नाही ना. मग वर काय करतोयस? खाली ये ना भावा. हा. तुम्ही लिहिली कविता? नाही भाऊ. ओय, काय लिहायचं भिडू? काही सुचतच नाहीये. हे बघा, मी तर म्हणतो की आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या बायकांसमोर हात जोडून माफी मागूया आणि सांगूया की हे काम आम्हाला जमण्यासारखं नाहीये, आम्हाला क्षमा करा. नाही नाही हती भाऊ, आता वेळ निघून गेली आहे. बाण धनुष्यातून सुटलाय. अरे आज रात्रीच तर विंटर पार्टी आहे. ओय हो, आता आपण नाही म्हणालो तर आपल्या सगळ्यांची नाकच कापली जातील. आणि आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतील ते वेगळेच, की तुमचं आमच्यावर प्रेमच नाहीये. बरोबर. काय मित्रांनो, सकाळी सकाळीच मंडळी इथे जमली आहेत हा? काय झालंय काय? कोण भिडे? तुझ्या विंग मधला आहे का कोणी? काय बोलतोयस पोपटलाल तू? मग तुम्ही सगळेजण असे का उभे आहात? पोपू, तू कविता लिहिलीस? हो मग, काल रात्री. अरे बाबा, शेवटी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी कविता लिहायची होती. अरे उड्या मारून मारून कविता लिहिलीये. अशी जबरदस्त कविता लिहिलीये की मेहता साहेब सुद्धा बोलतील की बाबा पोपटलाल, तू तर माझ्यापेक्षाही चांगली कविता लिहिलीयस. तर ऐकवा काय लिहिले आहे सर? लबाडी. हा, आधी तुम्ही तुमची कविता ऐकवा. माझी आता रस्त्यातच आहे, काम चालू आहे. आणि हाती भाऊ तुमची? माझी पण रस्त्यातच आहे. आणि तुम्हा तिघांची रस्त्यातच आहे. म्हणजे तुमच्यापैकी कोणीच कविता लिहिली नाहीये. अरे वा, मी आता दही आणायला चाललोच आहे. तर तुम्हा सगळ्यांसाठी पण थोडं दही घेऊन येतो. थोडं दही साखर खाऊन प्रयत्न करा, कदाचित काहीतरी चांगलं सुचेल. बाबांनो, खाल दही तर लिहाल सही. आता तू डोक्याचं दही नको करू, जा इथून. मी तर लिहिली कविता, मी तर लिहिली कविता. आहा आहा, मजा येईल आज रातीला. आहा आहा. काय माणूस आहे हा? देवा, बघतोयस ना, दुसरी कोणतीही परीक्षा घे देवा, पण असली कठीण परीक्षा नको घेऊ. मित्रांनो, आता एकच मार्ग आहे. काय? आपण जाऊन मेहता साहेबांना पकडूया. तेच काहीतरी मार्ग दाखवू शकतात. हा भाऊ, हा, चला चला चला. हो, चला. जेठालाल, बेल नको वाजवू, बेल नको वाजवू. का? अरे अंजली बहिणीने दरवाजा उघडला तर काय सांगणार आहोत? हो, मी फोन करतो मेहता साहेबांना. मेहता साहेब, लवकर दरवाजा उघडा, बघा कोण आलंय. अरे तुम्ही लोक, काय झालं? मेहता साहेब, चला जरा कुठे? बागेमध्ये. कशाला? सांगतो, तुम्ही चला तर खरं.
अरे असा कसा येऊ जेठालाल, मी आंघोळीची तयारी करतो, तुम्ही चला, मी आंघोळ करून येतो. अरे बाबा आंघोळीचं राहू दे, मी पण बिना आंघोळीचा आलोय. चला अरे काय चला बिना चला. आंघोळीचा? अरे तुम्ही पायजमा आणि कुर्त्यात आहेस, मी टॉवेलवर आहे, मी कसा येऊ जेठालाल? अरे काय फरक पडतो, आपण सगळे मित्रच आहोत ना इथे. अरे पण असंच यायचं म्हणजे? मेहता साहेब येत आहे ना की मी टॉवेल खेचू? काय 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 करतोय सोडी? हा बघ काय करतो सोडी खेच टॉवेल. अरे नको, अरे असा करू नकोस यार. मग चला ना मेहता साहेब, हो. आम्हीच तर आहोत. चला. चला, चला. हो चला या, चला मेहता साहेब, चला. घेऊन जाता तुम्ही, कळतंय का? चला हो. कंप आलाय का? असं काय बोलता तू? अरे काय झालंय, असं नेमकं काय झालंय ज्यामुळे तुम्ही अशा अवस्थेत घेऊन आलात मला? मेहता साहेब, कविता कशी लिहायची कोणालाच काहीच कळत नाहीये. ठीक आहे, समजलं मला. मी एक एक करून तुम्हा सगळ्यांच्या कविता ऐकतो आणि मग प्रत्येकाच्या कवितेवर माझी एक विशेष टिप्पणी देतो की काय करायचं. विचार तुमचा चांगला आहे, पण तुम्ही टिप्पणी देऊ नाही शकणार. का? आमच्यापैकी कोणीच काहीच लिहिलेलं नाहीये. असं कसं लिहिलं नाहीये? असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुम्ही लोकांनी प्रयत्न करायला हवा ना कविता लिहिण्याचा. मेहता साहेब, मी प्रयत्न केला होता, मी भरपूर प्रयत्न केला होता. मग? मी खोल विचारात बुडालो होतो, पण खरं तर मी झोपलो होतो. अरे ओ मेहता साहेब, ओय मी पण खूप प्रयत्न केला होता, अख्खी बाटली घेऊन बसलो होतो. सोडी, एक कविता लिहिण्यासाठी तू पूर्ण बाटली प्यायलास? अरे सोडी, तू सांगितलं नाहीस एकत्र प्यायलो लिहिलं असतं ना. काही फायदा झाला नसता जेठाब्रा. माझ्या डार्लिंग रोशनने माझ्या गुप्त साठ्यातील बाटलीमध्ये चहाचं पाणी भरून ठेवलं होतं यार. मी पण खूप प्रयत्न केला, भरपूर असा नाश्ता केला. नाश्ता सगळा आरामात आतमध्ये गेला, पण कविता बाहेर नाही आली. मी पण खूप प्रयत्न केला मेहता साहेब. बाल्कनीत कितीतरी वेळ उभा राहिलो, पण ढगांमागून चंद्र बाहेर आलाच नाही. जेठालाल, तू चंद्राला का शोधत होतास? हो जेठालाल, कविता करण्यामध्ये चंद्राचं काय काम आहे? त्या बिचाऱ्याला कशाला त्रास देतोस? अरे ते बागाने मला काल शिकवलं मेहता साहेब की शेठजी, तुम्ही चंद्राकडे पहा, बघतच राहा, तर कविता तुमच्या अंगात आपोआप संचारेल. ओ, संचारली मग? नाही रे, अजिबात नाही. घ्या. किती वेळ बाल्कनीत उभा राहिलो, पण चंद्र दिसलाच नाही. मी पण इंटरनेट वरून कविता डाउनलोड करून लिहिण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण बबिताने वायफायचा राउटरच बंद करून टाकला. अय्यर, याला लबाडी म्हणतात. म्हणजे तू अप्रत्यक्षपणे कॉपी करत होतास? आत्माराम, जर जेठालाल चंद्राचा आधार घेऊ शकतो, तर मी काय इंटरनेटचा आधार नाही घेऊ नाही शकत? नाही, एक मिनिट अय्यर भाऊ, माझी गोष्ट वेगळी आहे. हे तर चीटिंग आहे ना. अरे थांबा यार, हे काय करता, बोलताय? हे नाही करू शकत. मी काय बोलतोय? एक मिनिट. एक मिनिट, काय करताय तुम्ही सगळे? काय तुम्ही बिनबुडाच्या गोष्टी करताय? हे अय्यर भाऊ, तुम्ही चंद्राच्या आधाराने, बाटलीच्या आधाराने, इंटरनेटच्या आधाराने कविता लिहिणार आहात का? तुम्ही चुकीच्या तऱ्हेने कविता लिहिताय. हा कविता लिहिण्याचा योग्य प्रकार नाहीये. अरे भाऊ, यासाठीच तर तुम्हाला मागवलं आहे की आता तुम्ही आम्हाला शिकवा ती कविता कशी लिहितात ते. हो, तर मग जरा सांगा ना की हो, हो, सांगा, आता सांगा, सांगा ना. काहीतरी एक ओके, idea. ठीक आहे. अरे हाती भाऊ, आता कविता लिहिणार. पण माझी एक अट आहे. मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवेन. त्या मार्गावर तुम्हालाच चालायचं आहे, म्हणजे मेहनत तुम्हालाच करावी लागणार. हो हो, अरे आम्ही अय्यर भाऊंसारखे थोडेच आहोत. काय म्हणायचंय जेठालाल? अरे, आता तुम्ही कशाला सुरू होताय? ते शिकवतात ना आपल्याला. बसा बसा बसा. हो हो, बसा, बसा, बसा. इथेच बसूया. सांगा मेहता साहेब. आणि आता मध्ये कोणी बोलणार नाही, नाहीतर शिक्षा देईन. हं? हाती भाऊ, ठीक आहात ना? तर मित्रांनो, बघा, कविता लिहिण्यासाठी समजून घ्यावं लागेल की कविता म्हणजे काय. कविता खूप प्रकारे लिहिल्या जातात आणि कविता अनेक प्रकारच्या असतातही. पण कविता लिहिण्यासाठी आपल्याला तिची संरचना, तिची बांधणी समजून घ्यावी लागेल की बाबा कवितेची बांधणी कशा प्रकारे केली जाते. बांधणी म्हणजे? कन्स्ट्रक्शन. हं. ओ ओ कंस्ट्रक्शन. हे कवितेत कंस्ट्रक्शन कुठून आलं? कविता लिहायची आहे की बिल्डिंग बांधायची आहे? अरे बाबा, माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांना हे समजून घ्यावं लागेल की कविता कशी तयार होते, ती कशी रचली जाते, तिची संरचना कशी असते. तुम्ही सांगा, कविता कशी लिहिली जाते? अरे मेहता साहेब, आम्हाला येत नाही म्हणून तर तुम्हाला मागवलं आहे. काय जेठालाल, मागवलं मला उचलून आणलं दिवसा ढोळ्या या टॉवेल मध्ये, अशा हालत मध्ये मला उचलून घेऊन आलात आणि काय सांगतोस मागवलंय म्हणून? मला उचलून आणलं आणि म्हणे मागवलंय. हो बाबा, ठीक आहे, उचलून आणलं, पण आता शिकवा ना कविता कशी लिहितात. ठीक आहे, तुम्ही मला उचलून आलाच आहात, तर माझा प्रश्न हा आहे की सांगा, कविता कशी लिहिली जाते? कागद आणि पेनाने. अरे रे रे रे, कागद आणि पेन ह्या बाह्य गोष्टी आहेत, पण आत काय? आतमध्ये काय आहे? आतमध्ये काय आहे सांगा. मेहता साहेब, आतमध्ये तर खूप काही असतं. लिव्हर असतं, किडनी असते, फुफ्फुस असतात, वेगवेगळ्या प्रकारची हाडं असतात आणि बरंच काही असतं.
पण या गोष्टींनी कविता थोडी लिहू शकतो. कविता तर हातानेच लिहिणार ना, बरोबर आहे की नाही? बरोबर हातीभाऊ, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. आतमध्ये फुफ्फुस, लिव्हर, किडनी सगळं असतं, पण त्याशिवाय हृदय सुद्धा असतं ना. आणि हृदयात असतात भावना, इमोशन्स, फिलिंग्स. कविता लिहिण्यासाठी त्या भावनांची गरज असते. सांगा, आहे की नाही? भावना, फिलिंग आहेत की नाही? हो, आहेत, आहेत, आहेत. आहेत. मला आहेत. खूप मोठ्या मोठ्या आहेत. मनातल्या भावना आहेत. एक्झॅक्टली, खूप आहेत ना भावना. कविता लिहिण्यासाठी आपल्याला त्या भावनांना जागृत करावं लागतं. त्या भावनांना जाग करायला हवं. तेव्हा कुठे भावना शब्दांचं रूप घेतील, शब्द वाक्य बनतील, वाक्य छंद बनतील आणि छंद कविता बनतील. तुम्हा सगळ्यांच्या आत एक कवी दडलेला आहे आणि प्रत्येक कवीच्या मनात एक कविता दडलेली आहे. ओय, सांगा कुठे लपलेली आहे? तिथून बाहेर काढून कागदावर लिहून काढू. ओय, शिकण्याची मेहनत कशाला करायची बाबा? हे बघा, शिकण्याची मेहनत तर घ्यावीच लागेल. कारण जर शिकला नाही तर कविता शोधू नाही शकणार. कविता तेव्हाच सापडेल जेव्हा तुम्ही कवी बनाल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांना जागृत करावं लागेल, तुमच्या भावनांना जाग करावं लागेल. त्या भावना जाग्या होतील, त्या फिलिंग्सना तुम्ही उपमा देऊन सादर करावं लागेल. अच्छा मेहता साहेब, उपम्यासोबत तर अय्यर भाऊ सादर करतील. मी फाफडा आणि जिलेबी सोबत सादर केली तर चालेल का? ओय, आणि मी आलू पराठा आणि लस्सी सोबत सादर केली तर चालेल का? अरे बाबा, तुम्ही खाण्याच्या गोष्टी का करताय? मला भूक लागते ना. माझ्यावर हा असा अन्याय नका करू. अरे, खाण्याच्या गोष्टी कोण करताय? अरे तुम्हीच तर करताय, तुम्हीच तर म्हणालात ना आता की उपम्यासोबत सादर करा. अरे, खाण्याचा उपमा नाही जेठालाल. मी त्या खाण्याच्या उपम्याबद्दल नाही बोलत आहे. उपमा, अलंकार, लक्षण, मेटाफर. ओय, मेटाफर नाही मेहता साहेब, मेटाडोर असतं. अरे देवा. अरे काय चाललंय इथे? कधी कंस्ट्रक्शन बद्दल बोलता, कधी मेटाडोर बद्दल बोलता. हे सगळं कवितेत कुठून आलं? नाही, मला तुम्हाला शिकवायचंच नाहीये. तुम्ही लोक कविता शिकूच शकत नाही. मी जातोय. सोडी, टॉवेल पकड. टॉवेलला हात नाही लावायचा. काय टॉवेल खेच? प्रत्येक वेळेला काय टॉवेल खेच? अरे मग काय सारखं सारखं अरे निघून मग जाता तुम्ही कसं तुम्ही? काय बोलताय असं? मेटाफोरला मेटाडोर म्हणताय? बसलो मी. हे बघा, बसलो. बोला काय बाबा, इथे का बसलाय? बोला. ते असंच, कविता जरा लवकर समजेल ना. मला सगळं कळतंय सोडी. माझ्या टॉवेल पासून लांब राहा. तिकडे जाऊन बस. जा तिकडे. सॉरी मेहता साहेब. काय इशारा करतोयस बाबा जेठालाल? मी इकडेच आहे, कुठे जात नाहीये. मी इथेच आहे. बोलव सोडीला. मी कुठे जात नाहीये. पक्का? अरे हा बाबा, पक्का. बोलव सोडीला आता. ये सोडी ये. ओके, जातो ना. बोला मेहता साहेब. तर मी म्हणत होतो की कवितेत जे टॉवेल आहे ना ते, अरे बाबा, टॉवेल नाही, काफिया. गझलेत जो काफिया असतो ना त्याला खूप महत्व आहे. मेहता साहेब, पण आपण कवितेबद्दल बोलतोय ना. अरे बाबा, उर्दू मध्ये बोललो तर शायरी, मराठीत बोललो तर कविता, कवितेत म्हणालो तर यमक, उर्दू मध्ये म्हटलं तर काफिया. हो, ठीक आहे. तुम्ही भडकू नका. सांगा. सॉरी. हो. तर मित्रांनो, भावना, फिलिंग्स, जसं मी म्हणालो की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कवी दडलेला आहे. तुम्हाला त्याला जागा करण्याची गरज आहे. जेव्हा भावना जाग्या होतील तेव्हा त्या भावनांना अशा उदाहरणात सादर करा, अशा उपमा द्या की समोरच्याला वाटेल की उत्तम यापेक्षा काही असूच शकत नाही. आणि त्या उपमा जेव्हा तुम्ही शब्दांमध्ये गुंफाल तेव्हा ती कविता बनेल आणि मग प्रभाव पडेल. जसा की एखाद्याचे सुंदर ओठ असतील, तुम्ही म्हणाल की फुलांच्या पाकळ्यांसारखे सुंदर ओठ आहेत. केस असतील तर काळ्या ढगांसारखे केस. चालणं असं जसं की हरणी सारखं, किंवा कोणाचं चालणं गजगामिनी, मदमस्त हत्ती जसा चालतो तसं चालणं, किंवा ताटामध्ये जसे मूग घसरतात तसं चालणं, किंवा मग नदीसारखे गहिरे डोळे, किंवा समुद्राचं गहिरेपण घेतलेलं हृदय, दिल, मन, किंवा मग ढगांच्या आड लपलेला चंद्रासारखा लोभस चेहरा, अजिंठ्याच्या मूर्तीसारखा कोरीव देह, कोकिळेसारखा गोड बोलणं, कस्तुरीसारखा वेड लावणारा सुगंध, मदमस्त अदा, वाऱ्यासारखी उडणारी ओढणी, झऱ्यासारखा झरझर करणारा स्वर, चपळ चंचल नदी सारखी प्रवाही. अरे हॅलो, कुठे हरवला? तुम्हाला समजतंय की नाही मी काय म्हणालो? समजलं की नाही? अरे एकदम बिलकुल म्हणजे काय? समजलं. हो, सगळं समजलं मेहता साहेब. चंद्र, चांदण्या, फुलांच्या पाकळ्या, ओय, कोणालाच सोडणार नाही. अरे हे सगळं सोडायचंय. हेच सगळं समजून घ्यायचंय की चंद्र, चांदणी, फुलांच्या पाकळ्या या उपमा नाही द्यायच्या आहेत. मग का?
अरे बाबा, या सगळ्या गोष्टी हजारो वर्षांपूर्वी कवी लोक लिहित आले आहेत. त्यात काहीच नवीन नाहीये. जर तुम्ही याच उपमा दिल्या तर तुमच्या बायकांना काय वाटेल? कुठून तरी कॉपी करून आणलंय. यात काही ओरिजिनलच नाहीये, मौलिक विचारच नाहीये. मग आता तुम्हाला तुमच्या जवळपास शोधायचंय की तुमच्या आयुष्यात काय आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्याचं उदाहरण आहे. ज्या उपमा आहेत, ज्या फिलिंग्ज आहेत, त्यांना कवितेत उतरवायचंय. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात आहेत, जे तुमच्या आयुष्यात आहेत, जे तुमच्या आयुष्यात आहेत, जे तुमच्या आयुष्यात आहेत. ओय, माझ्या आयुष्यात? हो, तुमच्या आयुष्यात सुद्धा. तुमच्या आयुष्यात जे आहे त्या सगळ्या उपमांना तुम्ही कवितेत उतरवाल तर तुमच्या बायकांना वाटेल की हे तुम्हीच लिहिलेलं आहे. त्या उपमांना तुम्ही कवितेत उतरवा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जी उदाहरणं आहेत, जी तुमच्या जवळपास आहेत, तुमची भावना, ओरिजिनल, मौलिक, हे जेव्हा तुम्ही कवितेत उतरवाल तेव्हा तुमच्या बायका म्हणतील की अरे वा, माझा नवरा माझ्यावर इतकं प्रेम करतो की किती सुंदर कविता केली माझ्यावर. वा 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 वा. मेहता साहेब, काय बोलला आपण? जबरदस्त. मजा आली. मस्त. थँक्यू ओय, खूपच छान मेहता साहेब, खूपच छान, खूपच छान. अरे, बघा. वा वा वा. आता बघा कशी कविता लिहितो आम्ही. आम्हाला आता सगळं समजलं आहे. क्या बात आहे. फोडून टाकू मेहता साहेब, एकदम फोडून टाकू. आम्ही सगळे कविता लिहू. जबरदस्त. आधी मी एकदम असा झालो आणि नंतर काय? कशी लिहिणार? आता बघ मी कशी कविता लिहितो. अरे हो हो हो. कवींचे कवी, मित्रांचे मित्र, आपले लेखक तारक मेहता यांचा चल सोडी उचल. उतरतो ना, मग काय? मेहता साहेब. चला. अच्छा, ऐका. आपले पती झाले आहेत हैराण. आपले पती झाले आहेत हैराण. जेव्हा कविता लिहिण्यासाठी धरतील पत्नीचं ध्यान, तेव्हा कुठे मिळेल त्यांना खरं ज्ञान. ओ, थँक्यू. मी सांगते. अरे इस्रात. एक मिनिट. इर्षाद दयावहिनी. तेच आहे. आणि तसंही आता इर्षाद तर बनतच, कारण कोणीही गझलकार किंवा कवी आपली कविता किंवा शेर ऐकवेल त्याआधी त्याचं स्वागत करण्यासाठी आपण इर्षाद म्हणतो. इर्षाद. होऊन जाऊ दे. तर माझं मन म्हणतंय वाह वाह. माझं मन म्हणतंय वाह वाह. होऊन जाऊ दे एक गरमागरम कडक चहा. एकदम गरम. तुम्ही माझ्या पाहुणचारापासून कसे काय वाचू शकाल? चहाच काय, तुम्हाला नाश्ता पण मिळेल. क्या बात आहे रोशन वहिनी. माझाही एक शेर होऊन जाऊ दे ताजा ताजा. पाहुणचाराचा जर त्यांनी उचलला आहे विडा, पाहुणचाराचा जर त्यांनी उचलला आहे विडा, ऐका रोशन वहिनी तुमच्यासाठी आहे. तर चला खाऊया चटणी सोबत बटाटा वडा. मस्त अंजली वहिनी. आज सोसायटीमध्ये प्रत्येकाचा वेगळाच आहे नूर. आज सोसायटीमध्ये प्रत्येकाचा वेगळाच आहे नूर. गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येक जण आहे कवितेत चूर. बरोबर आहे. अगदी बरोबर. अगदी मस्त. खूप मजा आली. माझी शायरी ऐका. इर्षाद. त्या मस्तीला एक मिनिट बाजूला ठेवा जरा. मजा मस्तीला एक मिनिट बाजूला ठेवा जरा. आपल्या पती देवांबद्दल पण थोडासा विचार करा. पण मी खरंच सांगते, आपल्या पती देवांबद्दल थोडा विचार करा. टप्पूचे पप्पा तर काल रात्रीपासून कविता लिहिण्याचाच प्रयत्न करतायत बिचारे. दयावहिनी, मी तुमच्या मतासोबत अगदी सहमत आहे. आमच्या घरी सुद्धा हीच परिस्थिती आहे. हंस पूर्ण रात्रभर बसून कविता लिहित होते आणि या कवितेच्या चक्कर मध्ये घरातला सगळा नाश्ता खाऊन टाकला. हे सुद्धा कविता लिहिता लिहिता हॉलमध्ये झोपून गेले. काय सांगताय? तसंही आपल्या सगळ्यांच्या नवऱ्यांना मेहनत करून कविता तर लिहावीच लागेल, कारण त्यांनी जर नाही लिहिली ना तर आपण सगळे समजून जाऊ की ते आपल्यावर प्रेम करत नाहीत. हो मग काय. आपल्या सगळ्यांचे पती मेहनत तर करतायत, पण माहित नाही ते कविता लिहू शकतील की नाही. खरंय. एक मिनिट जरा माझं ऐका. भलेही ते कविता नीट लिहू शकतील किंवा मग नाही, पण एका गोष्टीची गॅरंटी देते की आज संध्याकाळच्या विंटर पार्टी मध्ये धमाल मस्ती हंगामा फुल होणार आहे. ही गोष्ट खरी. एकदम मज्जाच येईल आणि वातावरण एकदम रोमॅन्टिक होईल. चला मग बघूया की कोण कशी कविता लिहून आणते, कोण पास होतं आणि कोण फेल होतंय, कोण सगळ्यांच्या नजरेत हिरो बनतंय आणि कोण झिरो बनतं. ओ वा.
तर याच गोष्टीवर एक अजून शेर अर्ज केलाय. इर्षाद इर्षाद ठीक आहे, संध्याकाळपर्यंत थांबू, वाट बघू. वा, बघूया आपले नवरे आपल्यासाठी काय आणतात लिहून. आणि जर त्यांनी काहीच लिहून नाही आणलं तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांची शाळा घेऊ. शाळा घ्यायची ठीक आहे, पण शाळा कशी घ्यायची ह्याचा पण विचार करायला हवा ना. अरे हो, हे खूप गरजेचं आहे. माझ्याकडे एक मस्त आयडिया. काय? आपण या विटनर पार्टी मध्ये एक खास बक्षीस ठेवूया. काय? बक्षीस? समजलं. जो सगळ्यात चांगली कविता करेल त्याला बक्षीस दिलं जाईल, राईट? नाही अंजली वहिनी, यावेळी काहीतरी उलट करूया. उलट? काय उलट? हं? ऐका, जर आपल्या नवऱ्यापैकी कोणीही जर आपल्या पत्नीसाठी कविता नाही लिहिली तर त्यांना एक खास अवॉर्ड दिले जाईल. काय? कविता न लिहिण्यावर अवॉर्ड? वेगळंच आहे काहीतरी. आणि त्या अवॉर्डचं नाव असेल नंबर 1 मन दुखवणारा नवरा. ओहो, खूप छान हं? आणि ऐका, ही गोष्ट आता कोणीच आपल्या नवऱ्याला सांगणार नाही. गुड. विटनर पार्टीच्या सुरुवातीला आपण या गोष्टीची घोषणा करूया की ज्या पतिदेवांनी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिली नसेल त्यांना हा अवॉर्ड दिला जाईल. मस्त, छान आयडिया आहे. खरंच खूप मस्त आयडिया आहे. हो, अगदी छान. दयावाईने एकदम सुपर आयडिया आहे. हा, पहिल्यांदाच असं होईल की कोणाला असं नाही वाटणार की हे अवॉर्ड त्याला मिळावं. आणि कोणाला जर हे अवॉर्ड मिळालं ना तर हे सिद्ध होईल की ते आपल्या पत्नीवर बिलकुल प्रेम करत नाही. बरोबर. पण आता बघूया सगळ्यांचे पतिदेव स्वतःला कसं काय वाचवतात. या अवॉर्ड पासून वाचण्यासाठी तर सगळे कविता ऐकवतीलच. भारी मज्जा येईल हं? अब्दुल ऐक. हा, ऐकवा. बल्ले बल्ले, शावा शावा. ओय मुली, तू आहे सुंदर आणि तुझं नखरे वा 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 वा. ओय मी लिहेन अशी कविता की सगळेच म्हणतील आहा 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 आहा. ना 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 आ, सोडी भाऊ, गीत लिहायचं नाहीये, कविता लिहायची आहे, कविता. निघ ग, कुठे लपलीये कविता? अंकल तुम्हाला वा 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 टप्पू सेना, काय ठीक आहे. कमाल आहे, कमाल आहे. मस्त मस्त, खूपच मजा आली. हा, काय डेकोरेशन केलंय तुम्ही मुलांनी? पण पोपट अंकल, आता तर आम्ही सुरुवात केली आहे आणि अजून डेकोरेशन कुठे झालंय? अरे अरे बाबा, ऍडव्हान्स मध्ये स्तुती करतोय, कारण मला माहितीये टप्पू सेना जे काही डेकोरेशन करेल ते बेस्ट असेल. थँक्यू. बघच अब्दुल मिया, संध्याकाळी लोक द्विधा मनस्थितीत असतील की बाबा टप्पू सेनेच्या डेकोरेशनची स्तुती करायची की लोकांच्या कवितेची. वा वा पोपट भाऊ वा. पण आम्हाला तर वाटतं की दाद तर फक्त आमच्या सगळ्यांच्या पप्पांच्या कवितेलाच मिळावी. हो 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 भाऊ, तुम्हा सगळ्यांचे पप्पा कविता ऐकवणार आहेत, मग दात तर मिळणारच ना. आणि माझ्या कवितेला काय सांगू शकत नाही. हा नाही म्हणजे मिळू शकते, मिळू शकते. अरे पोपट भाऊ, फक्त दादच मिळणार नाही. अरे सगळे उठून उठून अशा
उठून उठून टाळ्या वाजवतील असा हा. थँक्यू सगळ्यांना थँक्यू हा. पण मला एक गोष्ट कळलीच नाही, आपल्या सगळ्यांचे पप्पा कविता लिहिण्यासाठी तयार कसे काय झाले? अरे हो. अरे टप्पू, हे जाणून घेण्यासाठी भेटूया आपल्या दया वहिनींना. अरे पोपट भाऊ कसे आहात? अरे एकदम फर्स्ट क्लास, जग हलवून सोडायला तयार. दया वहिनी, टप्पूला जरा सांगा की जेठालाल कविता लिहिण्यासाठी तयार कसा काय झाला. हो सांग नाही. बेटा मम्मीने सांगितलं आणि पप्पानी ऐकलं नाही असं कधी होऊ शकतं का? करेक्ट दया वहिनी. खरे खरे हा, लग्नानंतर नवऱ्याला बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. असं असतं का पोपट काका? अरे पोपट भाऊला का विचारतोयस? जगाला माहिती आहे की लग्नानंतर नवऱ्याला बायकोचं ऐकावंच लागतं, हो ना? हे तर सनातन सत्य आहे. पण मुलांना मला या गोष्टीची चिंता आहे की तुम्हा सगळ्यांच्या पप्पांनी कविता लिहिण्यासाठी तर हो म्हटलंय, पण माहित नाही ते कविता लिहू शकतील की नाही. ऍक्च्युली अरे त्यांचं तर माहित नाही, पण दया वहिनी, मी तुमच्या होणाऱ्या वहिनीसाठी एक जबरदस्त कविता लिहिली रिअली चांगली कविता लिहिली आहे ना पोपट भाऊ? हो 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 हो. पोपट भाऊ, आमच्या होणाऱ्या वहिनीसाठी मस्त कविता व्हायला हवी. एक्झॅक्टली, नाहीतर तुमच्याकडे येण्याआधीच नाराज होऊन जाईल. म्हणूनच नाही 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 बबिता वहिनी, असं अजिबात नाही होणार. मी परत एकदा जाऊन कविता वाचून घेतो. हा, वा, जा वाचून या. थँक्यू. चला आम्ही निघतो. विटनर पार्टीसाठी आम्ही दोघी एक स्पेशल अवॉर्ड आणायला जातोय. स्पेशल अवॉर्ड? स्पेशल अवॉर्ड? हा बेटा. काय सांगा ना जरा, सांगा ना. हो सांग ना आई, सांग ना प्लीज, सांग ना. म्हणजे नाही आता तुम्हाला काहीच सांगणार नाही. सगळं तुम्हाला रात्रीच कळेल. एक्झॅक्टली, एक सरप्राईज आहे. अच्छा, याचा अर्थ आज संध्याकाळी विंटर पार्टी मध्ये जी धमाल होणार आहे तशी यापूर्वी कधीच झाली नाहीये. वा, काय बोलायचं तारक. आपल्या मित्रांना बघून तुम्ही एक्साइटेड झालात आणि माझ्यासाठी कविता लिहिताय. अगं बाई, तुझ्यावर कविता लिहिण्यासाठी मला काय मित्रांकडे बघण्याची गरज आहे? अगं तुझ्यासाठी कविता तर केव्हापासून लिहितोय, लग्नाच्या आधीपासनं. आणि आता जेव्हा तुझ्या हातचा सलाड खाऊ शकतो तर कविता लिहू शकत नाही मी? नाही, आता सध्या तरी मी व्हॅलेंटाईन डे साठी एक लेख लिहितो. अरे वा, किती छान. पण माहितीये तारक, व्हॅलेंटाईन डे ची खरी मजा तर आज संध्याकाळच्या विंटर पार्टी मध्ये येणार आहे. गोकुळधाम सोसायटीतले सगळे नवरे आपल्या बायकांसाठी कविता वाचणार आहेत. किती गोड ना. हो, मी पण तोच विचार करतोय की कसे वाचतील. आ? काय? नाही मजा येईल. हा, खूप मजा येईल. हो, मजा तर खूपच येणार आहे. आणि माहितीये तारक, आजच्या विंटर पार्टी मध्ये आम्ही एक खास अवॉर्ड ठेवलंय. अरे वा, अवॉर्ड ठेवलंय? कसला अवॉर्ड, कशासाठी? मी का सांगू? ठीक आहे, नको सांगूस. अरे सांगते ना, पण एका अटीवर. हा, बोल काय अट आहे? ही गोष्ट तुम्ही कोणालाच सांगणार नाही. प्रॉमिस, कोणालाच सांगणार नाही. आता सांग, अवॉर्ड काय? आजच्या पार्टीमध्ये जो कविता वाचू शकणार नाही त्याला अवॉर्ड देणार आहे. कविता न वाचल्याबद्दल अवॉर्ड? ते कसं काय? हीच तर गंमत आहे. जो नवरा आपल्या बायकोसाठी कविता नाही लिहू शकणार त्याला मिळणार आहे 1 नंबरचा हृदय तोडे अवॉर्ड. ओहो, असं वाटतं गोकुळधामच्या सगळ्या पुरुषांना अवॉर्ड मिळणार आहे. अरे देवा, कृपा कर, हा कुणालाच मिळू दे नको, कृपा कर. काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? नाही, मी माझ्या मित्रांबद्दल विचार करत होतो. कविता लिहितायत ना, मग ते कशा प्रकारे लिहित असतील, काय लिहित असतील, किती मेहनत करत असतील, जरा खबर काढतो त्यांची. कविता लिहायला त्यांना कुठे जमत. हा बाबा जेठालाल, बोल, लिहितोयस की नाही कविता? प्रयत्न तर करतोय मेहता साहेब, पण कविता 1-2 ओळींच्या पुढे जातच नाहीये. कळतच नाही काय होतंय ते. मी पण खूपच वाईट प्रकारे अडकलोय मेहता साहेब. प्रश्नपत्रिका माझ्या पुढ्यात आहे पण उत्तरच सुचत नाहीये. ओय उत्तर सोड. इथे तर कविताची गाडी टिंग 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 टूप, टिंग 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 टूप अवे चालूच होत नाहीये यार. मेहता साहेब, जसं तुम्ही शिकवलंय ना तसंच लिहायचा मी प्रयत्न तर करतोय, पण मी जे लिहितोय ना ते कुठल्याच अर्थाने कविता वाटत नाहीये. अच्छा, नाही मेहता साहेब, संध्याकाळपर्यंत कविता पूर्ण करणं फारच कठीण वाटतंय. मला कठीण नाही वाटत आहे, अशक्यच वाटतंय. कवितेचे शब्द सुचत नाहीये तर सुरू कुठून करू? उठा मित्रांनो, सज्ज व्हा. असे निराश होऊ नका. लाटांना घाबरून नौका पार होत नाही. प्रयत्न करणाऱ्यांची हार होत नाही. प्रयत्न कराल तर नक्की यशस्वी व्हाल. प्रयत्न करत राहा. ठीक आहे, आणखी करूच काय शकतो. बरोबर आहे. ठीक आहे प्रयत्न ओके करा. ओके 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 हो प्रयत्न चालू आहेत. लाटांना घाबरून नौका पार. काय झालं मिस्टर मेहता? कुठे पोहोचली तुमच्या मित्रांची कविता?
लिहितायत सगळे लोक लिहितायत, प्रयत्न करतायत. खूपच छान तारक, प्रयत्न तर करतायत. प्रयत्न करतायत अंजली, पण माहित नाही ते कविता लिहू शकतील की नाही लिहू शकणार. देव जाणे संध्याकाळच्या विंटर पार्टीत काय होणार आहे. काय होणार तारक, जे काही होईल ते एकदम धमाकेदार, जबरदस्त आणि धमाल होईल. वा 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 वा. काय बोलू मी. भाऊ अब्दुल मिया, अभिनंदन अभिनंदन. काय सुंदर सजावट केली आहे मुलांना. तुम्ही मिळून कमालच केली बाबा. खूपच छान आणि काय कमाल केली खरंच सांगतो. अरे नमस्कार, तुम्ही कसे आहात. मजेत ना. काय छान बनवलंय. अरे वा. हॅपी वगैरे आणि फुलं वगैरे वा वा. खूपच छान. कमाल. व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स हो ना. हो हो खरंच खरंच खूप छान दिसतं सगळं छान. अरे तिकडे पण बघा ना, किती छान डेकोरेशन केलंय. थंडी आहे, खूप थंडी आहे. हो हो चल पुढे जवळ जाऊया. बाबूजी, तुम्हाला कसं वाटलं आजच्या वेटनर पार्टीचं आयोजन? अगं खूपच आवडलं सुनबाई. आणि अशा पार्ट्यांचं आयोजन होतं तेव्हाच तर थंडीची खरी मजा येते. हो हो बरोबर बरोबर. आणि हो टप्पू सेना, अब्दुल, ही सजावट पण फारच सुंदर झाली. थँक्यू खूप छान. खूपच छान. मस्त कमाल एकदम. बापूजी, डेकोरेशन तर चांगलं होणारच होतं ना, कारण आज जे इथे होणार आहे ते गोकुळधाममध्ये कधी झालंच नव्हतं. पहिल्यांदाच आपल्या सोसायटीत विंटर पार्टीचं आयोजन झालंय. होय, आणि त्यात आम्हा सगळ्यांचे बाबा कविता म्हणणार आहेत. म्हणणार तर आहेत, पण माहित नाही म्हणतील की नाही म्हणतील. अहो, माधवी वहिनी म्हणतील. टप्पू, तुला काय वाटतं, आपल्या सगळ्यांच्या वडिलांनी कविता लिहिल्या असतील? माहित नाही गोली, काही सांगू नाही शकत. मला तर जरा शंकाच वाटते. अरे मुलांनो, तुम्ही मुळीच काळजी करू नका. हे लोक कविता नक्की वाचणार. अरे पण ते सगळेजण आहेत कुठे? सोडी, जेठ्या, अय्यर, भेंडी मास्तर, कुठेच सगळेजण. हा मेथूस पण कुठे दिसत नाहीये. बापूजी, ते सगळे माझ्या घरी तयारी करतायत. बस आता येतच असतील. बघा, सगळ्या महिला तयार होऊन आल्या, पण हे लोक काही तयार होऊन नाही आले अजून. अरे असली कसली तयारी करतायत. आले. तर बंधू भगिनींनो, आजच्या या संध्येला आणखी रंगतदार बनवण्यासाठी आमचे हे झगमगते तारे टाळ्या. या सगळे या. नाचताय कशाला. चला या या या. सगळे किती मस्त तयार किती छान दिसतायत. कवी महाशय, वा पप्पा, मस्त दिसतंय. छकच दिसतंय. माझ्या तर आतापासूनच पोटात गुडगुड होते. का काय खाल्लं होतं. अरे तसं नाही, या टेन्शनमुळे. माझ्याही. चिंता करू नका, हिम्मत आपली जोखा, देव पाठी राखा. तर आता आजची संध्याकाळ मनोरंजक बनवणार आहेत आपली सवंगडी, ज्यांनी आपल्या पत्नीसाठी सुंदर कविता लिहिली आहे. या 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 चला या या या. चला या. शाबास. हिम्मत जो करेल त्याला देव तारेल. या या. Come on, पप्पा. बाबूजी चला. या या. वा वा. आले आले. खूप छान. वा वा. टपूचे पप्पा, तुम्ही कविता लिहिली आहे ना? हो आता लिहिली तर आहे. अहो, तुम्ही कविता चांगली लिहिली आहे ना. अब माधवी, आता मी वाचेन तेव्हा कळेल ना कशी लिहिली ते. प्रयत्न तर केला आहे पण काय ऐकवाल तर नक्की ना? हा हा ऐकवणार ना. हो ऐकवणार. हो हो हो. अय्यर, तू इतका संकोच का करतोयस? तू कविता लिहिली आहेस ना? हा, आणि रोशन ते कविता लखीन आहे. ओय लिहिले सोनिये, आणि अशी ऐकवतो ना की तू एकदम खुश होऊन जाशील. दयावहिनी, आपण सगळे जाणतोच वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे, आणि आनंदाची गोष्ट ही आहे की या गुलाबी गुलाबी ऋतूची मजा घेण्यासाठी गोकुळधाम सोसायटी मध्ये पहिल्यांदाच विंटर पार्टीचं आयोजन झालंय. ते पण 28 च्या दिवशी. हा तर
तुम्हा सगळ्यांचा जास्त वेळ न दवडता आम्ही तुम्हाला या कविता कार्यक्रमाचे नियम सांगतो. सगळ्या पतींना आपल्या पत्नीवर त्यांनी स्वतः लिहिलेली कविता इथे व्यासपीठावर आपल्या पत्नी सोबत येऊन ऐकवावी लागेल. आणि जसं की कोमल वहिनींनी सांगितलं, प्रत्येकाने स्वतः लिहिलेली कविताच वाचायची आहे. कुठल्याही सिनेमातलं गाणं किंवा मग दुसऱ्या कोणीतरी लिहिलेली कविता जरा पण नाही चालशे, अजिबात नाही चालणार. आणि याच्यासोबत तुमच्यासाठी एक अनपेक्षित गोष्ट पण आहे. जर कोणता नवरा त्यांच्या बायकोसाठी कविता नाही म्हणू शकला तर त्यांच्यासाठी 1 पासून 10 पर्यंत अंक मोजले जातील. आणि त्यानंतरही नवरोबा कविता नाही म्हणाले तर त्यांच्यासाठी एक स्पेशल अवॉर्ड आहे. आणि ते अवॉर्ड आहे नंबर 1 चा हृदय तोड्या अवॉर्ड. भाऊ भिडे, या लोकांनी तर आपल्याला फसवायची पूर्ण तयारीच करून ठेवली आहे. हो जेठालाल, आता जशी लिहिली आहे कविता तशी वाचावी तर लागेलच, नाहीतर नाक कापलं जाईल. आजपर्यंत वाटत होतं या पोपटलालचं नशीब खराब आहे, पण आज वाटतंय की आम्हा सगळ्यांमध्ये सगळ्यात सुखी माणूस तोच आहे. तर आता मेहता साहेबांना विनंती आहे की त्यांनी इथे व्यासपीठावर येऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांभाळावे. यावे मेहता साहेब. या सुरेख आणि रंगतदार संध्याकाळी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. होय होय, थँक्यू. दयावहिनी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही या संध्याकाळचं सूत्रसंचालन करण्यासाठी मला आमंत्रित केलं. जर संध्येची सुरुवात इतकी धमाकेदार आहे तर विचार करा पुढे काय. जर सुरुवातच इतकी सुरेख आहे तर जेव्हा ही संध्याकाळ बहरेल तेव्हा वातावरणात किती प्रेमाचे रंग उमललेले असतील. आणि आजची संध्याकाळ तर आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. चहू दिशांनी वातावरणात एक अप्रतिम सुगंध दरवळतोय. एक प्रेमाचा रंग वातावरणात पसरलाय. एक मंद मंद सुगंध प्रेमाचा वर्षाव करतोय. एक मंद मंद सुगंध जो प्रेमाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत नेतोय. अशा प्रेमाची हवा चारही दिशांनी पसरली आहे. या वसंत ऋतूच्या आगमनाप्रित्यर्थ आणि व्हॅलेंटाईन्स डे जो प्रेमाचा प्रतीक या रूपाने संपूर्ण दुनियात साजरा केला जातो. दोघांचा अद्भुत संगम. आणि या संगमाच्या क्षणाला ही सुंदरशी संध्याकाळ सजलीये गोकुळधाम सोसायटीमध्ये. मला खूप आनंद होईल जेव्हा मी तुम्हाला हे सांगेन की या काव्य संध्येचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. वा 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 होय, खूप मस्त खूप मस्त. वा, कमाल कमाल. व्हॅलेंटाईन्स डे पश्चिमेला नक्कीच प्रेमाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. पण आपण हिंदुस्थानी तर प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण 365 दिवस प्रेमाचं प्रतीक आहोत. आपलं आयुष्य स्नेह, जिव्हाळा, प्रेम याशिवाय चालूच शकत नाही. आयुष्यामध्ये प्रेमाचे रंग भरणं फार आवश्यक असतं मित्रांनो. जीवनाचं गोड चित्र आपल्या रोजच्या संघर्षामुळे इतकं धूसर होत जातं की जोपर्यंत त्यात प्रेमाचे रंग नाही भरले जात तोपर्यंत ते सुंदर बनूच शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही प्रेमाने ओथंबलेल्या कविता लिहिता, जेव्हा तुम्ही अशी शेरोशायरी करता जी काळजाला भिडते, तेव्हा लोक आपसुकच म्हणतात की वाह क्या बात है. आज ही संध्याकाळ अनेक गोष्टींमुळे महत्वपूर्ण आहे याचे संकेत मी आपल्याला देऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज या मंचावर अशी माणसं कविता सादर करणार आहेत की ज्यांनी आयुष्यात पूर्वी कविता लिहिलेलीच नाही. कवितेशी त्यांचा कधी संबंधच आला नाही. हो बरोबर बरोबर आहे. एक व्यापारी, एक वैज्ञानिक, एक शिक्षक, एक पत्रकार, एक डॉक्टर, एक मोटर गॅरेजचे मालक, हे सगळे लोक कविता ऐकवणार आहेत. विचार करा, ज्यांचं कवितांची कधी नातं नव्हतं पण ते आज आपल्या बायकांसाठी प्रेममय कविता आज या व्यासपीठावर ऐकवणार आहेत. तर आता आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. एकदा सगळ्यात आधी माझ्या या सगळ्या मित्रांसाठी टाळ्यांचा कडकडाट करूया जे आज या कार्यक्रमात कविता सादर करणार वा आहेत. वा वा, मस्त. ओहो. आणि सर्वात आधी मी बोलवू इच्छितो थांबा थांबा मेहता साहेब. सर्वात आधी तुम्हाला तुमची ती प्रेरणावाली कविता ऐकवावी लागेल प्लीज. तिच्यामुळेच तर हा सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि तिच्याच मुळे आम्ही सगळे फसलोय. काय काय? तुम्ही काय बोललाय? चला
आता जर तुम्ही एवढा आग्रहच करता तर त्याच कवितेचं एक कडवं मी ऐकवतो. अगोदर एक कडवं तुम्ही अंजलीकडून ऐकलंय, पुढचं कडवं मी तुम्हाला ऐकवतो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही कविता तू प्रेरणा आहेस माझी, मी त्या काळात अंजलीला पाहून लिहिली होती, जेव्हा मी अंजलीला पहिल्यांदा पाहिलं होतं कॉलेजच्या काळात. तर भावना त्याच काळातल्या आहेत जेव्हा मी अंजलीला काही सांगू इच्छित होतो. तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी, तू समोर आहेस माझ्या पण तू कल्पना आहेस माझी. तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी, तू समोर आहेस माझ्या पण तू कल्पना आहेस माझी. आहा. तू अक्षतांसारखी पवित्र, सौंदर्याचं सुंदर चित्र. तू अक्षतांसारखी पवित्र, सौंदर्याचं सुंदर चित्र वाटे तुझ्या सोबतीने प्रेमाची एक ज्योत उजळावी. तू मांगल्याची ज्योत माझी, मी आरतीचं ताट ग तुझ्याकडूनच मागतो आहे मी. तू आराधना आहेस माझी, तू साधना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी. तू माझ्या समोर जरी तरी कल्पना आहेस माझी. मी विखरतो क्षणाक्षणाला जसा पाचोळा वाऱ्यावर, मी विखरतोय क्षणाक्षणाला जसा पाचोळा वाऱ्यावर. माझ्या भक्कम हातामध्ये कधी देशील तुझे हात ग, माझ्या भक्कम हातामध्ये कधी देशील तुझे हात ग. अगणित क्षण हे विरहाचे आता सरता सरत नाहीत, अगणित क्षण हे विरहाचे आता सरता सरत नाहीत. ढग दाटले दुराव्याचे का क्षणात फिटत नाहीत. मी बनावं नभांगण तुझं अन तू चांदणी आहेस माझी. तूच साधना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू समोर आहेस माझ्या तरी कल्पना आहेस माझी. तू प्रेरणा आहेस माझी, तूच प्रेरणा आहेस माझी, तूच प्रेरणा आहेस माझी. वा वा मेहता साहेब, वा वा, फारच छान. थँक्यू. भाऊ मी तर हे म्हणेन आता की इतकी अप्रतिम कविता सादर झाल्यानंतर आणखी कोणती कविता व्हायलाच नको यापुढे. बस पुरे झालं, संपा. हो. हे जेठ्या, असंच एक सुचवलं आपलं, नाही आवडलं काही हरकत नाही. खूप खूप आभार या कवितेची प्रशंसा केल्याबद्दल. चला आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमाच्या प्रथम श्रेणीत मी सगळ्यात आधी बोलवतोय मी अरे बस ना बाबा डब्या, बस, तुझा पण नंबर येणार आहे. आता मेतूसला बोलू दे. बोल मेतूस. ओके, बोला बोला. थँक्यू. तर आता मी सगळ्यात आधी बोलवू इच्छितो, मित्रांनो, आयुष्यात पुढे जाण्यासाठी पहिलं पाऊल टाकण्यासाठी सगळ्यात जास्त या गोष्टीची गरज असते जे आयुष्यातलं सगळ्यात पहिलं अक्षर आपल्याला शिकवतं, जो वर्णमाला शिकवतो, जो आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुण अंगी बाणवतो, त्यांना आपण गुरु म्हणतो. आणि असेच एक गुरु आपल्या सोसायटीमध्ये आहेत जे आपल्याला शिकवण देतात आणि आयुष्याच्या शाळेत सुद्धा सगळ्यांना धडे शिकवतात. चला आता आपण सर्वप्रथम त्यांना बोलवूया, श्रीयुत आत्माराम तुकाराम भिडे. ऑल द बेस्ट. थँक्यू माधवी. भिडे अंकल, तुम्ही असं चिठ्ठी घेऊन परीक्षा नाही देऊ शकत. अरे टप्पू, मी हे बघून वाचणार नाहीये बाळा. मी फक्त लास्ट टाइम रिव्हिजन करत होतो. मी स्वतःच बोलणार आहे. अच्छा, ओके. तर प्रिय माधवी, लग्नानंतर जेव्हापासून तुझ्या हृदयाच्या शाळेत माझा प्रवेश झालाय तेव्हापासून या शिक्षकाला विद्यार्थी झाल्याचा अनुभव आला. तुझ्या प्रत्येक परीक्षेत मला कमी मार्क्स मिळतात. तुझ्या भीतीने माझे टक्के कमी होतात. तू माझ्याकडून किती गृहपाठ करवतेस, प्रत्येक चुकीवर मला कोंबडा बनवतेस. तुझ्या प्रत्येक शब्दांनी तू मला अशी फिरवतेस गोल गोल की मी विसरून जातो माझ्याच घराचं भूगोल. आयुष्याच्या इतिहासातही स्वतःला लाचार समजतो. अकबर हुमायूचा जन्मदिवस तर आठवतो मला, पण तुझा विसरतो. न्यूटन काका म्हणतात की आघात आणि प्रत्याघात एकमेकांना समान असतात. पण माधवी, तुझ्यासमोर भौतिक शास्त्राची कोणतीही सूत्र चालत नसतात. तू माझ्यावर कितीही आघात कर, मला प्रत्याघात करायचंच नसतात. आणि माधवी, मला हे सगळं सहन करायचंय, पण तुझ्याच शाळेत राहायचंय. कारण माझं सुख तुझ्या सुखाशी सबसेट आहे. जर तू खुश आहेस
तर सगळं सेट आहे. हाय, हाय. माझ्या आयुष्याच्या गणितात काही वावच नाहीये चुकीला. कारण माधवी, फक्त तू मध्यबिंदू आहेस माझ्या आयुष्याच्या वर्तुळाला. तू माझ्या आयुष्याला सजवलंस, सांभाळलंस, जोपासलंस आणि तूच मला आयुष्यातल्या सगळ्या संकटातून पार करवलंस. म्हणून आज सगळ्यांच्या समोर हा शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे सांगू इच्छितो की मी फक्त आणि फक्त तुझा विद्यार्थी बनून राहू इच्छितो. तुझा विद्यार्थी बनून राहू इच्छितो. वा भिडे वा. छान, खूप छान. ओय, तोडलंस रे भिडू, एकदम झक्कास बोललास तू. अरे भिडे, विद्यार्थी बनूनच राहा आयुष्यभर. खूप छान आत्माराम, एकदम छान. चला, याचं तर झालं, सुटला हा. चांगली लिहिली कविता. हा, खूप मस्त लिहिली. भिडे भाऊ, क्या बात आहे, कमाल केली तुम्ही. काय म्हणताय तुम्ही? वा भिडे वा, काय कविता सादर केली. माधवी वहिनी, तुम्हाला कान पिळायचे होते, पिळून घ्यायचे होते. अय्या, कान नाही की ओ ओ ओ ओ काही हरकत नाही, काही हरकत नाही. असं होतच असतं, नेहमीच होत असतं प्रेमाची कविता ऐकल्यावर. पण भिडे, खूप छान कविता लिहिली. जे तुझं दुःख बाहेर पडत होतं की भाऊ हे घराचा भूगोल विसरून जातात आणि ऍसिडिक परीक्षेत खूप कष्टाने पास होतात, टक्के कमी मिळतात. जेव्हा तुम्ही कविता वाचत होता तेव्हा मला वाटत होतं की मला हे म्हणायचं होतं की जर चांगली बायको नाही मिळाली तर आयुष्याची लतकर होतात. आणि एक शिक्षकच म्हणतोय की बायकोच सगळ्यात मोठी टीचर असते. क्या बात आहे, क्या बात वा, वा, आहे. वा, मस्त, खूप छान. चला, आपण आता पुढे जाऊया आणि त्यांना बोलवूया ज्यांना पुढची कविता ऐकवायची आहे. आणि मी येऊ का? मी तयारच आहे. मी शांत राहा ना डब्या. तुझा नंबर येईल तेव्हा बोलवेल तुला. बापूजी समजावा ना त्याला. हो, ते तर काय तयारी केली ना, म्हणून. बाकी काही नाही. तर मी बोलवू इच्छितो